धनाधन दे धनाधन दे धनाधन दे 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 धनाधन. नमस्कार, मी अजित चव्हाण. कोल्हापूर शहरामध्ये आज आपण आहोत. दे दणादण मध्ये आज कोल्हापूर उत्तरची लढत रंगणार आहे. कोल्हापूर उत्तर मधल्या मान्यवरांची आपण आधी ओळख करून घेऊयात. दे दणादण उमेदवारांची ओळख करून घेऊयात. सुरुवातीला इथले आत्ताचे आमदार, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आपल्या बरोबर आहेत. क्षीरसागर साहेब, स्वागत तुमचं. सत्यजित कदम काँग्रेस पक्षाकडून सत्यजित कदम इथं उमेदवारी लढवत आहेत. सत्यजित कदम, स्वागत आपलं. भारतीय जनता पक्षाचे महेश जाधव आहेत. महेश जाधव शहराचा कारभार भाजपचा पाहतात. त्यानंतर माजी आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुरेश साळोखे, ते शिवसेनेकडून 2 वेळा कोल्हापूर शहरातनं आमदार होते. सुरुवातीला इथले स्थानिक आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे आपण जाणार आहोत. क्षीरसागर साहेब, दे दणादण सांगा, का तुमच्या विरोधकांना निवडून द्यायचं नाही लोकांनी? गेले कित्येक दिवस एलबीटीचा लढा सुरू आहे. गेले कित्येक दिवस टोलचा लढा सुरू आहे. आणि हे सरकार या सर्वसामान्यांच्या मतदारांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. आणि मग मतदार कशा करता यांना निवडून देईल किंवा कशा करता मतदान करेल? आज शरद पवार आणि अजित पवारनी या ठिकाणाहून शुभारंभ केला आपल्या प्रचाराचा. आणि माननीय शरद पवार म्हणतात की मला टोलचा लढा काय माहितीच नाही. माननीय अजित पवार म्हणतात की परत मला सत्ता द्या आणि मग मी 100 दिवसात टोलचा प्रश्न सोडवतो. म्हणजे किती खोळ्यात काढायचं लोकांना आणि मतदारांना चाललेलं आहे. यांना मतदान कशा करता करायचं? आम्ही सातत्यानं रस्त्यावर आहे. जनतेच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यामुळे निश्चितपणे आम्हाला जनता मतदान करतील याची मला खात्री आहे. आर.के. पवार, ज्यांना याचं उत्तर द्यायचं होतं या टीकेचं, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथले उमेदवार आर.के. पवार बोलवूनही कार्यक्रमाला आलेले नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर राष्ट्रवादीचं तोंड आता या कार्यक्रमामध्ये चांगलंच सुजणार असं दिसतंय. भारतीय जनता पक्षाचे महेश जाधव आपल्या बरोबर आहेत. जाधव साहेब, का तुमच्या विरोधकांना निवडून द्यायचं नाही लोकांनी? यामध्ये प्रामुख्यानं आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर 100 दिवसामध्ये मोदींनी कशा पद्धतीनं कारभार केला हे जनतेनं बघितलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी हे जनतेच्या मनातली ही इच्छा आहे. आणि या कोल्हापुरामध्ये आम्ही सुद्धा गेले कित्येक 20 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा एक स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून रस्त्यावरती उतरून सर्व आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. कोल्हापूरचे अनेक प्रश्न आहेत. मग खंडपीठ प्रश्न आहे, CPRचा प्रश्न आहे, थेट पाईपलाईनचा सुद्धा आता प्रश्न अजून सुद्धा तो प्रलंबित आहे. या टोलच्या प्रश्नामध्ये, सर्वच प्रश्नामध्ये आम्ही आजपर्यंत आंदोलन केलेले आहेत. आणि मला खात्री आहे, एक चांगला कार्यकर्ता, स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून जनता माझ्या पाठीशी यावेळी निश्चित राहील. आणि या कोल्हापूरचे सर्व प्रश्न नरेंद्र मोदी आणि केंद्रातल्या सत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्ता येईल आणि कोल्हापूरचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं ध्येय हे माझं आहे. माझे आमदार सुरेश साळोखे, प्रश्न या दोघांच्याही लक्षात आलेलं नाहीये. मी तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारतोय, या तुमच्या विरोधकांना का निवडून द्यायचं नाही? मला एवढंच सांगायचं आहे की कोल्हापूरच्या जनतेनं 2 वेळेला मला आमदार केलेलं आहे. कोल्हापूरचे अनेक प्रश्न मी सोडवलेले आहेत. आणि नुसतं आंदोलन करून आणि मोर्चे करून प्रश्न सुटत नाहीत. जनतेला काय पाहिजे आणि काय नाही हे बघावं लागतं. तुम्ही जनतेला काय पाहिजे हे बघा. तुम्ही टोल आंदोलन उभा केलं, मान्य. तुम्ही LBT आंदोलन उभा केलं, मान्य. म्हणजे सगळं उभा करून आउटपुट काय? 2 वेळा मिरवणूक निघाली. जिंकलो आम्ही. पुढं काय झालं त्याचं? पुढं आउट ऑफ कायच नाही. आज IRBचं रस्ते बघा काय अवस्था आहे. 3,000 गाड्या रोज रजिस्टर होत आहेत. आणि आज त्या 3,000 गाड्या रोज रजिस्टर होऊन सुद्धा आज त्या 30 वर्षांना डेव्हलपमेंट होणार आहे. आज इथं नाना कदम उपस्थित आहेत. नाना कदमांनी मुख्यमंत्र्याचा निषेध केलेला आहे. नानांनी मुख्यमंत्र्याला सांगितलंय, तुम्ही जर टोल बंद करत नसाल तर खुर्ची खाली करा. आजही बोर्ड उभा आहे. सत्यजित कदम, काय या विरोधकांना निवडून द्यायचं नाही? तुम्हालाच का निवडून द्यायचं या मतदारसंघातल्या जनतेनं? कोल्हापूरमध्ये 4 वर्ष जे मी चांगलं महानगरपालिका नगरसेवक म्हणून काम केलं, त्या कामाचा मोबदला म्हणून मला राष्ट्रीय पक्षानं उमेदवारी दिली. उमेदवारी देण्याचं कारण हेच, फक्त काम हे माझं ध्येय आहे. कोल्हापूर, शांत कोल्हापूर मतदारसंघात, माझ्या मतदारसंघात नाही, महानगरपालिकेमध्ये फक्त बोलून आणि मोर्चे करून नोंद करून काही होत नाही. वस्तू तिथे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गेली 4 वर्षे साहेब मला चांगला नगरसेवक, करोडपती नगरसेवक मला सन्मान केला जातो. माझ्या मतदारसंघात तुम्ही जर चौकशी केली, मला नक्की 100% खात्री आहे, माझ्या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या होत्या त्या मी सोडवलेल्या आहेत. आणि त्याच्याच पोचपावती म्हणून आज विधानसभेमध्ये मला एवढ्या मोठ्या चांगल्या पक्षानं उमेदवार दिलेले आहे. टोलच्या आंदोलनामध्ये असेल साहेब, एकमेव नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये असं होता, मी टोलला विरोध केला. LBTच्या आंदोलनामध्ये मी विरोध केला. नाही, काँग्रेसचं सरकार बोर्ड लावणं वेगळं आहे. बघा,
टोलचं साहेब टोलचं धोरण हे शिवसेना भाजप सरकारनं आणलेलं आहे. राजेश क्षीरसागर, आमदार राजेश क्षीरसागर टोलच्या आंदोलनात पुढे दिसले, मात्र साळोखे म्हणतात की यांनी फक्त आंदोलन मोर्चे केले, काय घडलं नाही. काय राजेश क्षीरसागर या टिकल होत? मी साळोखे साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो, ते आमचे सन्माननीय आमदार होते, मी त्यांचा सन्मान करतो. मी आंदोलन करून थेट पाईपलाईनचा प्रश्न आमरण उपोषणला बसलो, विधानसभेत सोडवला. मी आंदोलन करून शाहूरायांचं स्मारक 450 कोटी या ठिकाणी आणलेलं आहे. मी आंदोलन करून 42 कोटी रुपये सीपीआर आणलेले आहेत. मी आंदोलन करून 13 कोटी शिवाजी पुलासाठी आणलेले आहेत. मी आंदोलन करून 8 कोटी रुपये सीपीआर आणलेले आहेत. त्यामुळं आंदोलनाला मी यश मिळवून दिलेलं आहे. मी एलबीटीवर आंदोलन केलं आणि एलबीटी 3 महिन्याचं एलबीटी मी रद्द करायला भाग पडलं. तुमच्या पक्षानं टोल लादला कोल्हापूरकरांवरती, असा त्यांचा आरोप. माझ्या पक्षानं लादला असं साहेब म्हणता येणार नाही. ज्यावेळी टोलचं हे धोरण मेन धोरण साहेब जे आहे, टोलचं धोरण जे मेन धोरण आहे, हे सर्व धोरण शिवसेना भाजप सरकारचं आहे. ज्यावेळी एक्सप्रेस हायवे असेल, टोलनगर असेल, हे सगळे टोल साहेब शिवसेना भाजप सरकारच्या काळाला आलेले आहेत. हे आता याबद्दल माझं कुठेही शंका नाही. सगळे आरोप साहेब यांच्या आरोपाला मी धुडकान लावतो, कारण सगळं धोरण आहे हे सगळं शिवसेना भाजप सरकारचं धोरण आहे. आणि आता केंद्रात सरकार येऊन 3 महिने झाले. गडकरी साहेब आता केंद्रात आहेत. टोलचे मंत्री, आता ते टोल खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी टोल का नाही घालवला? तुमच्यावरती आरोप आहे की तुमच्याच सरकारने टोलचं भूत आणलं. अजिबात नाही. यामध्ये कोल्हापुरामध्ये टोल आणला तो राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती. या खात्याचा मंत्री सुद्धा राष्ट्रवादीचा जयदत्त क्षीरसागर हा मंत्री असताना, आणि कोल्हापूरचे आमदार हे महादेवराव महाडिक यांनी काँग्रेसच्या आमदारांनी असं म्हटलं की 20 कोटीचा ढपला पडला. त्यामुळे यांचा मंत्री आणि नंतर अजित पवार कोल्हापुरात येऊन म्हणतात, अजित पवार म्हणतात की मी 100 दिवसात टोल घालवतो. कसा टोल घालवतो? इतके दिवस का बसला होता? थेट पाईपलाईनचा हे सांगतात. थेट पाईपलाईन सांगतात. कुठं उद्घाटन केलं? थेट पाईपलाईनचं पुढं काय झालं? कशाला सांगतात? थेट पाईपलाईन नुसती मंजुरी घेतल्या, पुढं काय काम केलंय? फक्त निवडणुकीचं डोळ्यासोबत ठेवून उद्घाटन मुख्यमंत्री करून गेला. 4 वर्षाचा. मी हेच म्हणतोय की हा जो टोल लादला गेलेला आहे, जर माझे काँग्रेसचे सहकारी उमेदवार म्हणत असतील की हा शिवसेना भाजपचं धोरण आहे, तर माझं त्यांना एवढं सांगणं आहे की हा जो कोल्हापूरचा टोल आलेला आहे तो काँग्रेसच्या राज्यामध्ये आलेला आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता, राज्यात काँग्रेसची सत्ता, देशात काँग्रेसची सत्ता, आणि ते देखील टोल विरोधात भांडलेत. पण त्यांचं एक गोष्ट चुकलेलं आहे की त्यांनी ज्यांनी टोल आणला त्या पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे. हे निश्चित त्यांचं चुकलेलं आहे. साळोखे साहेब, या सगळ्यामध्ये काय नेमकी शहरामधली ही सगळी परिस्थिती आहे, आणि या टोलच्या प्रश्नाबाबत तुम्ही बोलत होता की मूळची याला जबाबदार कोण? सगळ्यात महत्त्वाचं आहे की नेत्याजवळ दूरदृष्टी असावी लागते. आपल्या जनतेला 20-25 वर्षानं काय पाहिजे हे बघायची दृष्टी संपली आहे. माझ्यानंतर माझ्या कुटुंबाचं भलं कसं होईल, मी किती पैसे मिळवीन, मी किती कमवीन, ही दृष्टी बदललेली आहे. जर कोल्हापुरामध्ये रोज 3000 गाड्या रजिस्टर होतात, व महिन्याचा हिशोब घाला, वर्षाचा हिशोब घाला, आणि 30 वर्षाचा हिशोब घाला, मुंग्यासारख्या गाड्या होतील कोल्हापुरात आणि चालता येणार नाही अशी परिस्थिती आहे. कमिशनच खाऊन बसणारी नाही आंदोलन करायला लागले. काही लोकांनी कमिशन खाण्यासाठी आंदोलन केलं असं माझं मत आहे. आणि आजपर्यंत कोल्हापुरात चांगलं काय होत असेल तर विरोध करायचा, फक्त विरोध, दुसरं काय नाही. विरोधाला विरोध, हो विरोधाला विरोध. आता थेट पाईपलाईन होत्या, कावीळ लोक मारायला लागलेत. होऊन दे म्हणा, मी दृष्टी ठेवतो म्हणा, त्यांच्या नॉर्म्सपणानं करून घेतो म्हणा, पुन्हा होऊन देणार नाही म्हणून का? सगळ्यांनी पैसे खाल्ले असं ते म्हणतात. अत्यंत चुकीचं आहे. हे गेले 10 वर्ष कोल्हापूरच्या कुठल्याच प्रश्नामध्ये सहभागी नाहीत. हे आता निवडणुकीमध्ये यामध्ये टोलच्या बाबतीमध्ये आम्ही काय केलंय हे जनतेला माहित आहे. डपला पाडणारे जे आहेत ते वेगळे आहेत. डपला आमच्यावर आरोप करू शकत नाहीत. ज्या लोकांनी डपला पाडला ती लोक आंदोलनामध्ये नंतर पुढे झाली. महापालिकेच्या सर्व नगरसेवकांनी त्यांचे नेते सांगितलं म्हटलं पुढे आले. परंतु यामध्ये आम्ही कुठल्याही विकासाला आणि टोलला पण विरोध केला होता. परंतु जे IRB न चुकीच्या पद्धतीने रस्ते केले त्याला आमचा विरोध आहे. रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला. काही लोकांनी तर पैसे खाण्यासाठी आंदोलन केलं असं ते म्हणतात. नाही, बघा 2007 साली हे आंदोलन, नाही मला कोणी खाल्ले माहित नाही. 2007 साली टोलचा या ठिकाणी प्रोजेक्ट आला आणि 2007 साली पैसे खाल्ले असे ते म्हणत असतील तर निश्चितपणे मी त्यांच्या मताशी सहमत आहे. कारण काँग्रेसच्या आमदारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, काँग्रेसच्या आमदारांनी या ठिकाणी टोल आणला, काँग्रेसच्या दुसऱ्या आमदारांनी म्हणलं की 20 कोटीचा ढपला पाडला गेला. याचा अर्थ की त्यांनीच आणला आणि त्यांनीच पाडला, निश्चितपणे सत्य आहे. आणि याला सातत्यानं आम्ही विरोध करतोय. पण या शासनाला एवढी माज आलेली आहे की 15 वर्षाची सत्ता यांना एवढा माज आलेला आहे की जनतेचा आवाज यांना कळत नाही.
पैसे खाल्ले गेले, या सगळ्या टोल आणला गेला आणि कोल्हापूरकरांच्या डोक्यावर हा टोल बसवला. काय उत्तर आहे याला? साहेब, सगळ्या नेत्यांनी आंदोलन कशासाठी काय केले हे सगळ्या जनतेला माहिती आहे. कोल्हापूरच्या जनतेतल्या एकाही माणसानं मला सांगावं मी कुठल्या भ्रष्टाचारात आहे, मी इलेक्शनचा राजीनामा देतो. त्यांना सपोर्ट करणारे काँग्रेसचे आमदार स्वतः म्हणतात की 20 कोटीचा ढपला त्यांनी पाडलाय आणि हे असं म्हणणं चुकीचं आहे. हे देखील आंदोलनात होते, मी मान्य करतो. मी मगाशी देखील म्हटलं की ह्यांनी तिकीट चुकीचं घेतलंय. हे बघा, ढपला हा पडलाय हे 100%. आज हायवेला 1 किलोमीटरला 2 कोटी रुपये खर्च येतो आणि अंतर्गत रस्त्याला 49 किलोमीटरला मग 450 कोटी कसा येतो? या ठिकाणी 49 गुणले 2 98 कोटी रुपये खर्च व्हायला पाहिजे होता. 350 कोटीचा ढपला या ठिकाणी पाडलेला आहे. 100% या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भ्रष्टाचारी आहेत. IRB मध्ये सगळे पार्टनर कोण कोण आहेत, त्याचे मालक कोण आहेत, ह्याची चौकशी करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की हा प्रोजेक्ट आणला काँग्रेस गव्हर्नमेंटनं. त्यावेळी काँग्रेसची सत्ता केंद्रात होती, राज्यात होती, शहरात होती. त्यामुळे याला जबाबदार काँग्रेस आहे. आणि आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि आमच्या आंदोलनाला असं यश आलेलं आहे की त्यांच्यामध्ये दम नाही. कोल्हापूर MS09 गाडीकडून त्यांनी टोल घ्यावा, त्यांना आम्ही घेऊन देणार नाही. आजही घेऊन द्या, तिथल्या तिथं टोल परत जाळून टाकू आम्ही. तिथल्या तिथं जाळून नाही टाकलं आमचं नाव नाही. या ठिकाणी कोल्हापूरचं शाहू नगरी आहे. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि या कोल्हापूरचे हे मंत्री करतात काय? कोल्हापूरचा खंडपीठाचा विषय आहे, कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनचा प्रश्न आहे, कोल्हापूरच्या तीर्थक्षेत्राचा प्रश्न आहे, रंकाळा कोल्हापूरचं नाक आहे, हे विषय आहे. हे सगळे विषय, हे कुठलेही विषय मार्गी लावलेले नाही. शाहू महाराजांचं नाव घेतात, शाहू जन्मस्थळाचा विषय अजून पूर्ण झालेला नाही. शाहू महाराज, शाहू मिल बंद पडली, त्या ठिकाणचं शाहू स्मारक अजून झालेलं नाही. यांना कोल्हापूरचं नेतृत्व करायचा कोणताही नैतिक अधिकार राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना राहिलेला नाही. फक्त इलेक्शन आले की हे शाहू जन्मस्थळ, रंकाळा हे सगळे येतात. मी म्हणतोय हे 4 वर्ष सत्तेवर आहेत, यांनी केलं काय? कोल्हापूरच्या रस्त्याची अवस्था बघा. कोल्हापुरात युवकांनी जायचं कुठं? कोल्हापुरात IT क्षेत्र आहे का? कोल्हापूर क्रीडानगरी म्हणतात, कलानगरी म्हणतात. या कलानगरीचं काय झालं? फक्त आंदोलन करणं आणि आंदोलन झालं 8 दिवसांना आंदोलन बंद करणं, याच्या व्यतिरिक्त या आमदारांनी काही केलेलं नाही. हा माझा थेट आरोप आहे. काय नेमकी महत्वाची पोलखोल कराल तुमच्या विरोधकांची? काय 3 असे महत्वाचे मुद्दे आहेत या विरोधकांच्या बाबतीत कोल्हापूर उत्तर जनतेसमोर तुम्ही आणू इच्छिता की यांना निवडूनच देऊ नये? कोल्हापूरमध्ये आता पहिली गोष्ट, जे काम व्हायला पाहिजे तर झालं नाही. पहिलं काम कोल्हापुरातले रस्ते, ही जबाबदारी होती साहेब त्यांची. विधान मनोजवणींनी काय केलं? आंदोलन केली, बंद केलं. दुसरं साहेब, कोल्हापूरातल्या लोकांनी इथं शिकायचं. हे कोल्हापूर शैक्षणिक क्षेत्र आहे, इथनं लोकांनी उठून जायचं बेंगलोरला, पुण्याला. IT क्षेत्र आणायची साहेब जबाबदारी होती. आहेत, पण त्याची पुढची नोकरी जबाबदारी तुमची आहे. याचा धोरण साहेब राबवायचा तुमचं आहे. तिसरी जबाबदारी कोल्हापूरची कलानगरी आहे. कलानगरी म्हणतो, कलानगरी साहेब टोटल बंद पडलेलं आहे. त्या कलानगरासाठी यांनी काय केलं? फक्त साहेब आंदोलन नाही. आमदारांचं ते काम आहे. कोल्हापूरमध्ये कोल्हापुरात महानगरपालिकेमध्ये साहेब टोल बंद झाला. LBD आल्यानंतर साहेब आमची पैसे अवस्था वाईट होती. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रयत्न करून साहेब मी चांगल्या पद्धतीने काम केलं. 10 कोटी बजेटसाठी प्रयत्न केला. चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राकडे बजेट आणलं. त्याबद्दल साहेब महापालिकेने माझा सत्कार केलेला आहे. हे कोल्हापूरच्या जनतेला चांगलं माहिती आहे. मला त्यांना विनम्रपूर्ण सांगायचं आहे, लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम आहे रस्ते करणे, गटर. माझं काम नाही हो. माझं काम काय आहे? माझं काम कायदा करणे आहे. आता त्यांना माहीतच नाही विधानसभेत काय काम आहे, हे त्यांना माहीतच नाही. आता काय करायचं ते पहिलं समजून घेऊन देत आणि मग निवडणूक लढून देत. अहो बॉक्साईड, तुम्हाला काय माहिती नाही आहे विधानसभेत काम कसं चालतंय, भ्रष्टाचार आम्ही कसा रोखलाय. कारण यांना भ्रष्टाचार करायची सवय आहे. 15 वर्षात त्यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे. यांना बाकी कायच येत नाही, यांना बिलकुल काही येत नाही. यांना आपलं काम आहे ते पहिला माहित नाही काय आहे ते. आणि हे निवडणूक काय करणार लढवून? यांनी पहिला समजून घ्यावं की विधानसभेमध्ये काय काम असतं, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय काम असतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मीटिंगमध्ये आपण किती बोललोय यांनी जरा काढून पाहावं. जनतेचे किती प्रश्न मांडले. आणि या उलट मी जाहीरपणे सांगू इच्छितो, 5 वर्षामध्ये किती प्रश्न मांडले विधानसभेमध्ये मी जाहीर माझ्या अहवालातून केलेला आहे. यामुळे जनता मला भरभरून मतानं निवडून देणार एवढं निश्चित आहे. एक आहेत ते मनसेचे आमदार, ते गेले 10 वर्ष लोकांच्या संपर्कातच नाही आहेत, कुठल्याच आंदोलनात नाहीत. दुसरी गोष्ट, संपर्कात नाहीत, आंदोलनात कुठल्याच नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरे काँग्रेसचे आहेत, ते फक्त एका नगरसेवक एका वार्डाचे आहेत. कोल्हापूरच्या कुठल्या सगळ्या प्रश्नामध्ये ते नाही आहेत. त्यामुळे एक वार्डाचे नाही, 77 वार्ड आहेत. दुसरे आमचे सहकारी मित्र, आमच्या मित्र पक्षाचे आहेत, ते आहेत. परंतु युती तुटल्यामुळं ऐका, आता
आता मित्रपक्ष आहे का? मित्र पक्ष आहेत. आता युती जर नसली तर या केंद्रातलं मोदींचं सरकार आहे. या मोदी महेश जाधव या भाजपच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत. हे जनता आता ठरवलेलं आहे. केंद्रात भाजप आणि या राज्यात पण भाजप हे देणार आहेत. मोदींच्याकडे बघून माझं काम आहे, 20 वर्षाचं काम आहे. या कामाच्या जोरावर आणि या केंद्रातल्या भाजपच्या सरकारवर महाराष्ट्रात सुद्धा भाजप आलं पाहिजे. म्हणून मला या ठिकाणी निवडून जनता देईल हे मला माग आहे. परंतु आता हे सगळे हे गेलेले गळलेले पण नाहीत असं मला वाटते. आंदोलन आणि मोर्चे केले म्हणजे प्रश्न सुटतात असं नाही किंवा संपर्क होते असं नाही. 365 दिवसात 720 मोर्चे, आउटपुट एक पण नाही. एकाचा मोर्चा झाला की दुसऱ्याचा. अहो ते कोण तर फेसबुकवर टाकतोय कोण तर. आणि कोल्हापुरातल्या लोकांची दुकानं फोडली जातात. जातीय सलोखा उद्ध्वस्त करता तुम्ही. कुणासाठी करताय? काय दहशत बसवत आहे? कशासाठी दहशत पाहिजे? या कोल्हापुरामध्ये निर्भीडतेनं जगलं पाहिजे. आणि म्हणून निर्भीडतेनं जगायचं असेल तर 10 वर्षात सुरेश साळुंखेच्या कारकिर्दीमध्ये कुठेही जातीय दंगल होऊ दिलेलं नाही, कुठेही मारामारी होऊ दिलेलं नाही. सत्यजित, तुम्हाला तुमच्या सत्तेत सोबत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आता तुम्ही मांडू शकत नाही कारण आता तुम्ही वेगळे आहात. पण राष्ट्रवादीचं तोंड दणादण बुक्के खाऊन इथं सुचतंय. राष्ट्रवादीचा उमेदवार इथं बाजू मांडायला आलेला नाहीये. काय असे दणादण मुद्दे असतील या तिघांनाही निवडून देऊ नये, काय सांगाल कोल्हापूर उत्तरच्या जनतेला? कोल्हापुरात माझा जो कामाचा अजेंडा आहे ते फक्त काम आहे. कमीत कमी आंदोलन साहेब बंद. फक्त साहेब कोल्हापुरात शांत कोल्हापूर आणि सुंदर कोल्हापूर एवढाच माझा या कामाचा विषयाचा अजेंडा आहे. कोल्हापूर बिघडून टाकलेला आहे. वाट्या द्यायच्या, ताटं द्यायची, जेवणं घालायची, रसामंडळ करायचा. कोल्हापूरच्या रक्त या काही होणार नाही आहे आणि भाड्यानं माणसं आणून काही निवडून येणार नाही. याने आता माझ्यावर जे आरोप केला जेवण आणि वाढदिवस, यांनी जे आपल्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात जेवण घातलं ह्याच्या मागचं कारण काय? मग हे काय वळण दाखवा लागलेत मग कोल्हापूरच्या जनतेला? मला आता माजी आमदारांनी आणि महेश जाधवने आरोप केला, त्यांचं नाव कुठे घेतलं? त्यांनी मान्य कशाला करायचं? म्हणजे याचा अर्थ त्यांना मान्य आहे जेवण घालणं, ताटा वाट नाही त्यांना मान्य आहे. हे माझ्यावर आरोप केला म्हणतात. हे जनतेला माहित आहे. अशा पद्धतीनं पैसे वाटून, ताटं वाटून, मटण खायला घालून ही शाहूरायांची रंगनगरी आहे. शाहूरायांचा मतदार या ठिकाणी आहे. मटण ताटं वाटून या ठिकाणी मतदान मिळत नाही. हे 15 तारखेला लक्षात येईल. आजच्या दणादण मध्ये कोल्हापूर उत्तरच्या या सगळ्या उमेदवारांनी आपली दणादण मतं मांडली. आर.के. पवार इथं नव्हते त्यामुळे राष्ट्रवादीने जबरदस्त बुक्के खाल्लेत. आता 15 तारखेला कोल्हापूर उत्तरची जनता नेमकी कुणाला धूळ चारते आणि कुणाच्या गळ्यात विजयश्री घालते हे आपल्याला पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. दणादण मध्ये आपण सगळे सहभागी झालात, आपले मनपूर्वक धन्यवाद. आजच्या दणादण मध्ये इतकंच. पुन्हा पुढच्या जिल्ह्यामध्ये भेटूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. दणादण दे, दणादण दे, दणादण दे, 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 दणादण. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.